नमस्कार, मी कृष्णा केंडे मराठवाड्याच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। बातमी औरंगाबाद येथून आहे। 16 जूनला पैठणहून नाथांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। मात्र यावेळी पालखी मार्गावरनं वाद चिघळण्याची चिन्ह आहेत। गेल्या वर्षानुवर्ष ज्या मार्गावरनं पालखी जाते तोच मार्ग बदलण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप वारकरी संघटनेनं केलाय। आष्टीचे आमदार भीमराव धोंडे हे राक्षस भुवनवरून हा मार्ग बदलून आपल्या मतदारसंघात नेत असल्याचा आरोप वारकऱ्यांनी केलाय। कारण ज्या मार्गावरनं वर्षानुवर्ष पालखी जाते त्याच मार्गावरनं शासनाने मंजूर केलेला निधी जो 705 कोटी रुपयांचा आहे तो उपयोगात आणावा असा वारकरी संघटनेनं म्हणणं आहे। आणि त्यामुळे जर या पालखी मार्गामध्ये बदल करण्याचं घाट घालत असेल तर येत्या 16 जूनला नाथांची पालखी प्रस्थानच ठेवणार नाही असा इशारा देखील वारकरी संघटनेने दिलाय। शिवाय ज्या मार्गावरनं ही पालखी जाते त्याच मार्गातील गावांनी आपल्या गावाची ग्रामसभा घेऊन सरकारला हा मार्ग बदलू नये असं देखील म्हटलंय। जालन्याच्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांनी तूर विकल्याच्या संशयावरून जालन्यातील 21 व्यापाऱ्यांची जालना पोलिसांनी चौकशी केली आहे। कारण जालन्यामध्ये 8,000 शेतकऱ्यांनी 1,24,000 क्विंटल तूर विकल्याच्या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जालन्याच्या पालकमंत्र्यांनी दिले होते। त्यानुसार काल पोलिसांनी 21 व्यापाऱ्यांची चौकशी केली आहे। जालन्याच्या नाफेडच्या खरेदी केंद्रावरती 23 मार्च नंतर तुरीची आवक वाढल्याने शासनानं 25 क्विंटलची मर्यादा घातली होती। त्यानंतर देखील अनेक लोक आहेत ज्यांनी 100 क्विंटलपेक्षा अधिकची तूर विकली आहे आणि सरकारने एक यादी तयार केली आहे आणि या लोकांची चौकशी सुरू आहे। त्यानुसार काल 21 व्यापाऱ्यांची चौकशी जालन्याच्या स्थानिक पोलिसांनी केली आहे आणि त्यामुळे जालन्यातील तुरीचं जे गौड बंगाल आहे ते समोर येण्याची शक्यता आहे। बीडच्या विठाई नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य राणा डोईफोडे यांना विद्यार्थिनीने जबर मारहाण केलेली आहे। लैंगिक शोषणाचा आरोप करत या विद्यार्थिनीने मारहाण केली आहे। राणा डोईफोडे हे प्रॅक्टिकलचे मार्क हवे असतील तर मी सांगेल तसं वागा अशा प्रकारचं विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करत होते। त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थिनीने काल राणा यांना कॉलेजच्या परिसरातच मारहाण केली। पोलिसांकडे तक्रार केली। राणा यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले असताना पोलिसांच्या गाडीतून ओढून देखील या विद्यार्थिनीने मारहाण केलेली आहे। 8 विद्यार्थिनींनी राणा यांच्या विरोधात ग्रामीण पोलिसांमध्ये लैंगिक शोषणाची तक्रार दिली आहे। पोलिसांनी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील केलेली आहे। राणा हे बीड जिल्ह्यातील भाजपाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्याचे पती देखील आहेत। नांदेडमध्ये नवीन पोलीस अधीक्षक रुजू होताच पोलीस खात्यानं काट टाकल्याचं दिसतंय। कारण काही दिवसापूर्वी गोवर्धन घाटामध्ये 2 खून झाले होते, त्याचा तपास देखील लागत नव्हता। मात्र नवीन पोलीस अधीक्षक रुजू होताच 2 आरोपींना थेट पंजाबमधून अटक केली आहे। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील अवैध जे धंदे होते त्याला देखील नव्या पोलीस अधीक्षकांनी चाप लावलेला आहे। गुटखा पकडलेला आहे। त्याचबरोबर अनेक गुन्हेगारी वृत्तींचे लोक आहेत, त्यांना देखील नवीन पोलीस अधीक्षकांची भीती वाटते आणि नांदेडने खऱ्या अर्थानं पोलिसिंग काय असते हे प्रथम पाहिलेलं या ठिकाणी दिसतं आहे। त्यामुळे नांदेडचे नवीन पोलीस अधीक्षक रुजू होतात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत। लातूरच्या निलंगा तालुक्यातील अंबुलगा बुद्रुक गावातील रस्त्यावरील खड्ड्यातनं एका महिलेचा जीव घेतलाय। अक्षराबाई मगरे असं या महिलेचं नाव आहे। त्या केदारपूरवरून आपल्या भावासोबत मोटरसायकलवर बसून जात होत्या। मात्र अंबुलगा बुद्रुक नावाच्या गावातील एका खड्ड्यात त्यांची मोटरसायकल आदळली आणि मागं बसलेल्या अक्षरबाई मगरे या जागेच कोसळल्या। यातच त्यांचा मृत्यू झाला। महाराष्ट्र शासनानं अनेक वेळा खड्डेमुक्त गावांची घोषणा केली, अनेक त्यासाठी डेडलाईन दिल्या। मात्र तरी देखील महाराष्ट्रातील गावागावातील खड्डे आजही जशास तसे आहेत आणि याच खड्ड्यामुळे अक्षराबाई मगरे यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। त्यांचं प्रेत देखील रस्त्यावरती पडून होतं, मात्र अर्धा तास तिथे कोणीही फिरकलेलं नव्हतं। त्यामुळे महाराष्ट्रातील खड्डे हे जीव घेणे ठरत आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या डेडलाईन वाढतच चाललेल्या या ठिकाणी पाहायला मिळतात।
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे यांची जालना जिल्ह्यातील रेवगावातील सभा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली। शिवार संवाद अभियानाअंतर्गत संतोष दानवे यांनी ही सभा घेतली होती। सत्कार समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्टेजचा ताबा घेतला। आधी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि नंतर सभा घ्या असा अट्टहास धरला। यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये महिलांचा देखील समावेश होता। या सगळ्या शेतकऱ्यांचा वाढता दबाव लक्षात घेता संतोष दानवे यांनी आपली सभा आटोपती घेतली। रावसाहेब दानवे यांच्या शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे परिणाम त्यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे यांना जालना जिल्ह्यातच भोगावे लागले आहेत।